नमस्कार. जय महाराष्ट्र. तुम्ही केवायसी केली आहे का? काय सांगता? नाही केली केवायसी. जर तुम्ही केवायसी नाही केली तर तुमचा फॉर्म अपात्र होणार आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही जरी पात्र असाल तरी सुद्धा तुम्हाला मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत हप्ता मिळणार नाही, हा लाभ मिळणार नाही, हे लक्षात घ्या. आपल्याला 31 डिसेंबर ही शेवटची तारीख दिलेली आहे ई-केवायसी करण्यासाठी, बरोबर? आत्ता सध्या तरी कुठेही डेट वाढलेली नाही, तारीख वाढलेली नाही. ज्यावेळेस ही तारीख आपल्याला वाढवून मिळेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे. पण आत्ता तर आपल्याला कुठेही वेळ वाढवून मिळालेली नाही ई-केवायसी करण्यासाठी. म्हणजेच काय, 31 डिसेंबर ही आपली आत्ता सध्या तर शेवटची तारीख आहे. तर नक्कीच तुम्ही सुद्धा ई-केवायसी करून घ्या, जर ई-केवायसी केली नसेल तर. इथून पुढे जर लाभ मिळवायचा असेल, वर्षाला ₹18,000 मिळवायचे असतील तर ई-केवायसी कंपल्सरी करून घ्या. या योजनेच्या अंतर्गत तुमच्या कुठल्याही अडचणी असू द्या, काहीही प्रॉब्लेम असू द्या, तुम्ही अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या मनीषा धुमाळ ऑफिशियल या YouTube चॅनलला एकदा व्हिजिट करू शकता. तुमच्या प्रश्नांना लाईव्हमध्ये तिथं उत्तरं दिली जातात. आजपर्यंत ज्या महिलांचा लाभ बंद झाला होता, पात्र असून सुद्धा त्यांना सुद्धा आता लाभ मिळत आहे आपल्या मार्गदर्शनाखाली. कारण आपण या योजनेच्या अंतर्गत पहिल्या दिवसापासून काम करत आहोत. आपल्या मनीषा धुमाळ ऑफिशियल YouTube चॅनलच्या माध्यमातून Facebook आणि आपल्या YouTube चॅनलला. तर नक्कीच तुम्ही आपल्या मनीषा धुमाळ ऑफिशियल YouTube चॅनलला व्हिजिट करा आणि तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरे त्या ठिकाणी मिळवा. आणि हो, ई-केवायसी करून घ्या. लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या. नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात अजून अपडेट आलेली नाही. जेव्हा अपडेट येईल तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे. 2 हप्ते एकत्र येणार का? नोव्हेंबर आणि डिसेंबर या संदर्भात सुद्धा अजून अपडेट आलेली नाही. सगळ्यांना माहिती आहे की आता आचारसंहिता लागू आहे आपल्या महानगरपालिका निवडणुकीची. ज्यावेळेस हे अपडेट येईल तेव्हा मी लगेच तुम्हाला लाईव्हला येऊन सांगणार आहे. काळजी करू नका. लवकरच आपल्या या नोव्हेंबर महिन्याचं वितरण होईल. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.